जर येत असेल तर नो डाऊट, नसेल येत तर तसं इन्फॉर्म करा. Is it audible? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Not visible, sir. आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes sir, you're Yes, sir. audible. टेक्निकल एरर आला होता म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला होता. लेफ्ट झालं होतं मीटिंग म्हणून. तर मी शेअर करतो, 2 मिनिटं फक्त वेट करा. सर राईट डाऊन करायचंय. लिहू शकता तुम्ही. सर दिसत नाहीये. हो, मध्ये. अजून शेअर केलं नाही मी अजून. 2 मिनिटं फक्त. सर कोणत्या बुक मध्ये लिहायचे, थेरी का प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल नाही आपल्याला, थिअरी फक्त आपण जी 200 पेजेसची नोटबुक केली असेल ना, त्यात लिहायचं. ट्युटोरियलची Okay, 100 पेजेसची नोटबुक असेल आणि आपली थिअरीची 200 पेजेसची नोटबुक असेल. त्यात लिहिलं तरी सुद्धा चालेल.
सर तुम्ही हे सगळं शेअर करताल का ग्रुपवर? शेअर करतो तर आहे ना बाबा पीपीटी. नाही सर ग्रुपवर. सर माझं त्या दिवशीचं बाकी होतं. ग्रुपलाच ना मग पीपीटी शेअर केली मी ऑलरेडी. नसेल तुला लक्षात ओके आलं सर. तर मी आणखी एकदा शेअर करतो. ओके सर. थेरी नोटबुक मधली यायचे आहे सर ते PDF. हो. एक 2-3 मिनिटं थांबा फक्त, कारण की थोडा प्रॉब्लेम इथे गेला. ओके सर. ना ओके. येस सर. येस Yes, सर. sir. Yes, sir. रेडियन. येस सर. हा जो काही रिझल्ट आहे आपण जस्ट बघितला, त्याचा आपल्याला रेडियनचा डिग्री मध्ये कन्वर्ट करता येतं बाय मल्टिप्लाइंग 180 अपॉन पाय अँड कन्वर्जन ऑफ डिग्री इनटू रेडियन बाय मल्टिप्लाइंग पाय अपॉन 180. नाउ आता दिलेला जो काही रेडियनचा डिग्रीचा रेडियन आहे, त्यासाठी आपल्याला काही बेसिक स्टँडर्ड अँगल अवेलेबल आहे, ज्यात की आपल्याला सिम्पली रिमेंबर करता येतील. 30 डिग्री मीन्स पाय बाय 6 रेडियन, 45 डिग्री मीन्स पाय बाय 4 रेडियन, 60 डिग्री मीन्स पाय बाय 3 रेडियन. आता हे जे काय मी रिलेशन आहे ते बाय मल्टिप्लाइंग 180 अपॉन पाय किंवा पाय अपॉन 180 या फॉर्मॅट मध्ये आपण त्याचं कन्वर्जन करतो. आणि हा जो काय स्टँडर्ड टेबल आहे तुमच्या समोर स्क्रीन होती, तो डिग्रीचा रेडियन आणि रेडियनचा डिग्री या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला शो केलेला आहे. दिस इज नथिंग बट द बेसिक पार्ट which is required before going to learn the trigonometric ratio. आणि आता आपलं मेन जे टार्गेट आहे ते तुमचं ट्रिग्नोमेट्रिक रेशियो. सर ट्रिग्नोमेट्रिक रेशियो. सर ये अँगल ऑफ रेडियन कस काय आलं पाय बाय 6 वगैरे? मी काय सांगितलं, एकदा तुमचे जे काही डाऊट असतील ते फक्त नोट करून ठेवा, मी शेवटी त्याविषयी डिस्कस करेल लागल्यास. आलं लक्षात? ओके सर. जर का तुम्ही तो वर्ड बघितला ट्रिग्नोमेट्रिक, त्या वर्ड मध्येच आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकची जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन डिफाइन केलेली. लुक हियर, ट्राय ट्रिग्नो. ट्रिग्नो म्हटला जो काय ट्राय असेल तो म्हणजे तुमचा ट्रायंगल. ट्रायग्नो मीन्स
ट्रिग्नो दिलेला जो काय ट्रायंगल असेल त्याचं मेजरमेंट मीन्स ट्रिग्नोमेट्रिक that is said to be a trigonometric ratio. Means it is nothing but the branch of mathematics that studies the relationship between the side length and the angle of triangle. दिलेला जो काही ट्रायंगल असेल त्यातलं जे काही तुमचं साइड लेंथ आणि तो अँगल या दोघांचं रिलेशन दॅट इज सेड टू बी अ ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. आता त्यासाठी एक शॉर्टली तुम्हाला सिंपल एक लिंक पाठवली व्हिडिओसाठी. व्हिडिओची जी काही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली लिंक आहे ती तुम्ही मी ज्यावेळेस पीपीटी शेअर करेल त्यावेळेस तिला ओपन करून बघू शकता. त्यात तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओची जी काय स्टँडर्ड डेफिनेशन आहे ती डेफिनेशन त्यात आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशनच्या मदतीने शो केलेली. ठीक आहे. आता जर का मी शो केली तर मला आता करंटचं जे काय प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन स्टॉप करावं लागेल. ठीक आहे. आपण एकदा ट्राय करून बघू म्हणजे तुम्हाला आताच्या करंट सिच्युएशनला ते जे काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लक्षात येईल म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ कशाला म्हणायचं. एक 2 मिनिटं फक्त. अ सर्कल इज डिवायडेड into 2 parts vertically and horizontally. ज्याला शॉर्टली आपण काय म्हणतो प्लेन. The points are labeled. आपण पॉइंट्स घेतोय O A on the x axis. The angle come from the rotating OA, a part of horizontal line to OP. आता मी काय करतोय सिंपली जी काय तुमची लाईन आहे OA हिला रोटेट करतो OA या पार्ट पर्यंत म्हणजे आपल्याला ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या फॉर्मॅट मध्ये दिसेल. लुक हियर द लाइन OA is rotate on the first quadrant of the plane which is look like OA OP, that is nothing but the one triangle, and this circular path from OA to OP is called as and the measure of angle. This total distance from Y to P and P to X axis is denoted by X as well as Y. Then here there are different 3 most important trigonometric ratio are defined, and which is nothing but the first one is sin theta, second one is cos theta, and third one is the tan theta, and which is defined as sin theta is nothing but y upon r. दिलेला जो काय राइट अँगल ट्रायंगल आपल्याकडे आता अवेलेबल OA AP आणि OP यानुसार OP is nothing but the hypotenuse and the sin theta is defined as y upon r. Y means the opposite side upon hypotenuse. For simplicity, hypotenuse is defined as r. Cos theta is adjacent side. Adjacent side म्हणजे तुमचा आता येतोय x upon r means hypotenuse, and the tan theta किंवा the trigonometric ratio for the tangent angle is defined as y upon x, or we can say that sin theta upon cos theta, and which is nothing but y upon r upon x upon r. दोघांचा जो काही बेस आहे तो r r कॅन्सल होतो म्हणजे उरलेला जो काही पार्ट असेल तो येतो तुमचा y upon x. These are nothing but the basic 3 trigonometric ratio, आणि याच्याच मदतीने आपल्याला सेक, कोसेक,
किंवा कॉट अशा पद्धतीने 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाइन करायचे आहे. म्हणजे आपल्याकडे टोटल जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो असणार आहे ते तुमचे 6. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक या फॉर्मॅट. Just we seen the graphical representation of the trigonometric ratio. You can ask your जे काही आपल्याकडे questions बेसिक during 6 at the ट्रिग्नोमेट्रिक end of रेशो आहे. lecture. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक त्याचं जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे आपण एक शॉर्ट व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. सर आता तोच सेम जो काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला डिफाइन करायचा. यस प्रतीक. सर तुम्ही म्हणले की आपले डाउट्स लास्टला विचारायचे. सर आम्हाला जर त्या म्हणजे त्या कॉन्सेप्टच्या बाबतीत डाऊट असला की आम्हाला ते परत समजून सांगा, मग आम्ही कसं करायचं? हो ना, मग शेवटी विचार ना, शेवटी आणखी मी ते डिस्कस करेल ना. सर मग आम्हाला ती कॉन्सेप्टच समजली नाही सर, पुढचं समजूनच येणार नाही ना. बरं ठीक आहे, विचारा काय आहे? सर ते मागचं परत समजून सांगा ना एकदा. आता तो जो काय पार्ट आहे ना तो मी पुढे आणखी कंटिन्यू करणार होतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुमचे डाऊट जर पूर्ण एक 5-7 मिनिटं वेट केल्यानंतर जर नाही लक्षात आले तर मला विचारा, असा माझा उद्देश होता. आलं लक्षात? हो सर. मी आणखी जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ना मी आणखी एकदा तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, मी त्या पद्धतीने आणखी एकदा एक्सप्लेन करतोय. त्यानंतर जर का नाही समजलं तर मग मला विचारा. ठीक आहे? हो सर. इज इट ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सर तुमचा आवाज नाही. सर आवाज नाही येते तुमचा. ओके ओके ठीक आहे. व्हिडिओचा आवाज नाही येत सर. ओके ठीक आहे, नवीन शेअर करतो. याच कारणासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या माईक अनम्यूट ठेवा, कारण की मध्यंतरी जर का तुम्ही तुमचे माईक ऑन केले तर मग माझं जे काही लेक्चर असेल त्याचा जो आवाज असेल तो तुमच्यापर्यंत येणार नाही. आलं लक्षात? म्हणून मी तुमचे डाऊट नोट करायला सांगितले आणि शेवटी त्याविषयी जर आपण डिस्कस केलं तर आपलं लेक्चर कंटिन्यू होत जाईल. म्हणजे मध्ये त्याला जे काही अडथळे येतील ती अडथळे निर्माण होणार नाही. मला पुन्हा पुन्हा ती जी काही स्क्रीन असेल ती स्क्रीन शेअर करायला लागते. Yes, sir. Sorry. ओके. करायचं आपण स्वतः आता एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन शो करणार आहे आणि त्याच्या मदतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक Yes, sir. Yes, sir. consider the plane with x and y axis. Let the point OA on x axis. Draw the line from O to A. Similarly, let the second one point B join AB as well as OB. The total distance from origin O to A is defined as a x. The total distance of A to B is defined as y, and this total distance OB is said to be a hypotenuse, which is defined as a r. And the rotation from OA to OB, this is nothing but our angle, which is defined as a theta. This side is said to be a adjacent side, this side is said to be a opposite, and this is said to be a hypotenuse. Now let P be the one of the point having the coordinate x comma y. B any point on the terminal side OB. आपण जी काय साइड घेतली होती त्यावरती मी एक पॉइंट घेतला टेम्पररी P having the coordinate x comma y, and this theta
is nothing but the angle in the standard position, which is called as the measure of angle. This R is called as the hypotenuse, this OA is called as the adjacent side, and this OAB is called as the opposite side. Now we want to define the trigonometric ratio, which is as follow. The first one is sine ratio, which is called as the sine of an angle, means sine theta. त्याला आपण डिफाइन करताना साइन थीटाच्या फॉर्म मध्ये डिफाइन करतो, कारण की आपला जो काही मेजर ऑफ अँगल आहे तो आहे थीटा, म्हणून मला साइन थीटा डिफाइन करायचा आहे. and we know that sin theta is the opposite side upon hypotenuse. खाली तुम्हाला बेसला एक ग्राफ दिसतोय जो की आपण ऑलरेडी डिफाइन केला. त्यात आपला जो काही राइट अँगल ट्रायंगल आहे त्या राइट अँगल ट्रायंगलच्या मदतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशियो डिफाइन करतो. And here the first trigonometric ratio is sin theta, which is defined as opposite side, angle च्या opposite side upon hypotenuse. The opposite side is nothing but A to P. आता नवीन जो काय आपण एक पॉइंट घेतला त्याला मी म्हटलंय P upon O to P, and the total distance from the point A to P is Y, and the total distance from point O to P is R, provided that R is not equal to 0. R ची व्हॅल्यू आपल्याला 0 घेता येणार नाही, कारण की जर का R 0 घेतला तो आपल्याला इन्फिनिटी कडे जातो, म्हणजे ती जी काही क्वांटिटी 1/0 हा इन्फिनिटी कडे जातो, and which is not a defined. This is nothing but the first trigonometric ratio sin theta having y upon r. Similarly, we define the second trigonometric ratio cos of theta, and here cos theta is defined as adjacent side upon hypotenuse. आता cos theta म्हणजे आपण डिफाइन करतो लगतची बाजू भागिले कर्ण. मराठीत जर का सिंपली सांगायचं म्हटलं तर लगतची बाजू भागिले कर्ण, त्याला म्हणतो आपण adjacent side upon hypotenuse, and it is defined as x upon r, provided that again r is not equal to 0. We get cos theta is equal to x upon r. Similarly, tan theta is the opposite side upon hypotenuse, or simply we have the standard formula for tan theta, sin upon cos. दोघांना sin upon cos च्या फॉर्म मध्ये जर का रिप्रेझेंट केलं तर तुमचा बेस r कॅन्सल होतो, म्हणजे y upon x येतो, म्हणजे आपल्याला tan theta येतो. tan theta is a y upon x. सेकंड वन कोसिकॅन्ड, त्यालाच म्हणतो आपण कोसेक. कोसेक इज नथिंग बट हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. आपण फक्त राइट अँगलच्या मदतीने ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाइन करतोय. नंतर आपल्याकडे काही बेसिक फॉर्म्युले असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. हायपोटेनियस इज द r and opposite side is y, so cosec is defined as r upon y. One more secant ratio, त्याला आपण म्हणतो sec theta. It is defined as hypotenuse upon adjacent side, which is r upon s. So we have to define here sec theta is r upon x. And the last one cotangent ratio, त्याला आपण रीड करताना म्हणतो cot of angle cot theta means adjacent side upon hypotenuse. It is also the reciprocal of tan. tan च्या अपोजिट फॉर्मॅट नुसार जर का डिफाइन करायचं म्हटलं तर तो झाला तुमचा x upon y. These are the first 6 or most important trigonometric ratio. Sin theta is y upon x, cos theta is x upon r, tan theta is y upon x, cot theta is x upon y, sec theta is r upon x, and the last one cosec theta is equal to r upon y. And all these above 6 ratio are called as the trigonometric ratio, which will be denoted by as a T ratio. त्यालाच आपण शॉर्टली
टी रेशो या फॉर्मॅट नुसार सुद्धा डिफाइन करतो किंवा त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशियो या पद्धतीने सुद्धा रीड करतो किंवा डिफाइन करतो. Now some note regarding the trigonometric ratios. T ratios are all numbers. आपण जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहे ते सर्वच्या सर्व तुमचे नंबर असणार आहेत. साइन थीटा मीन्स साइन ऑफ द अँगल थीटा. ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ थीटा जर का या फॉर्मॅट मध्ये डिफाइन केला त्याचा मीनिंग असा असतो की तो पर्टिक्युलर ट्रिग्नोमेट्रिक ratio with an angle theta means sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta, cosec theta. It is not as a sin into theta. त्याचा मीनिंग असा होत नाही. sin into म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये त्याला आपण रिप्रेझेंट करत नाही. तो रीड करताना असंच रीड करतो sin theta means sin as a angle theta. Some reciprocal relation, and these are defined as from the above definition we get interrelation between the trigonometric ratio, or we can say that the T ratio, and which is as follow. The first one is, जर का तुम्ही डेफिनेशन ऑब्झर्व केले असेल, sin into cosec. Look here, sin into cosec both are reciprocal to each other. आणि ज्यावेळेस मी दोघांचा प्रोडक्ट करेल त्या प्रोडक्ट केल्यानंतर मला हा बेसचा r आणि इथं न्यूमरेटरचा r दोघं कॅन्सल होतील. and we get here y upon y and it is equal to 1. म्हणजे आपल्याला रेसिप्रोकल रिलेशन या पद्धतीने येतात. sin theta into cosec theta is always equal to 1. From the given relation we have to define sin theta as a 1 upon cosec theta. हा मल्टिप्लिकेशनचा पार्ट जर का इकडे डिवाइड ला गेला तर त्याला आपण लिहितो 1 upon cosec theta, or we can also define cosec theta is equal to 1 upon sin theta. This is nothing but the first reciprocal relation between the trigonometric ratio. Similarly, the one more reciprocal relation between cos and sec, also cos theta into sec theta both are get cancelled. We will get here 1, and from given relation we get the one important formula cos theta is equal to 1 upon हा sec theta इकडे जाऊ द्या म्हणजे तो 1 upon sec theta, and sec theta is equal to 1 upon cos theta. हे जे काही बेसिक फॉर्म्युले आता आपण बघतोय 1 by 1 या प्रत्येक फॉर्म्युल्यांचा यूज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली जी काय एक्झाम असणार आहे त्या एक्झाम मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला एक्झाम्पलच विचारले जातील. कुठल्याही पद्धतीचा थेरॉटिकल पार्ट हा आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जात नाही. लाईक अ डेफिनेशन असतील, फॉर्म्युले असतील, असा कुठलाच पार्ट विचारला जात नाही. आपल्याला फक्त विचारला जो जातो तो म्हणजे एक्झाम्पल. म्हणून आपल्याला जो थेरॉटिकल पार्ट आहे त्याचा जो काही कन्सेप्ट असेल तो कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. Now one more important reciprocal relation between the tan and cot, both are reciprocal to each other. Yes, numerical sums. So we get here tan theta into cot theta is equal to 1, and from the given relation we define here tan theta is again 1 upon cot theta and cot theta is equal to 1 upon tan theta. And the one important relation between the trigonometric ratio, that means tan theta is equal to sin theta upon cos theta, कारण की आपल्याकडे डेफिनेशन आहे y upon r divided by x upon r. त्या मदतीने आपण tan theta डिफाइन करतो. y by x म्हणजे तुमचा sin upon cos, and cot theta is equal to cos theta upon sin theta. Now the sign ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. आता जे सगळे आपण डिफाइन करतोय ते म्हणजे तुमचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचे फॉर्म्युले. म्हणून ते सर्वच्या सर्व नोट डाऊन करायची. जशी जशी आपली पीपीटी पुढे सरकत जाईल त्याप्रमाणे तुम्ही पीपीटीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर तुम्ही नोटबुक मध्ये त्याला नोटबुक मध्ये ज्यावेळेस तुम्ही नोट्स कंप्लीट करणार त्यावेळेस तुम्ही तिथं त्याला लिहू शकता. Look here, again we have to draw a plane
विथ सर एक एक्स मिनिट ऍक्सिस मागचं अँड वाय ऍक्सिस आपल्याला पूर्ण जे काही डेफिनेशन किंवा जे काही ट्रिग्नोमेट्रिक. येस, एनी प्रॉब्लेम? सर हे एवढं पीडीएफ सर पूर्ण लिहायचंय का? आता लिहायची गरज नाही, नंतर लिहा. तुम्हाला पीडीएफ मी ऑलरेडी फॉरवर्ड केलेली. आता फक्त सर समजून ते घ्या. पूर्ण लिहायचंय ना पण? हो, आता फक्त समजून घ्या. हो सर. ओके, बघायचे त्यासाठी आपल्याला आपला जो काही प्लेन असेल तो प्लेन महत्वाचा पार्ट आहे, कारण की त्याच्याच मदतीने आपण जो काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तो ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाइन करू शकतो. कन्सिडर द प्लेन विथ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. वी नो दॅट दिस फर्स्ट quadrant. Similarly, this is nothing but the second quadrant of the plane. This is the third quadrant of the plane, and this is said to be a fourth quadrant of the plane. Now, A represent as a all. म्हणजे ज्याचा मिनिंग काय? ऑल म्हणजे काय? जेवढे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाइन केले, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, means all are positive in the first quadrant. आता हे जे काय आपण सेंटेन्स कंप्लीट करतोय, हे एक एक वर्ड घेऊन त्या वर्डच्या मदतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे काय साइन असतील ते इझिली लक्षात येऊन जातं. A represent as a all, and in the first quadrant all trigonometric ratio are positive. S represent as a student, and S stands for sine आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे आपण घेतो कोसेक. बोथ आर पॉझिटिव्ह इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला हे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. थर्ड, T represent as a T, and T stands for tan and their reciprocal, that means cot. These both trigonometric ratio are positive in the third quadrant, and similarly C represent as a coffee, and this C stands for the trigonometric ratio cos theta आणि त्याचा जो काही रेसिप्रोकल असेल sec theta. Cos theta and sec theta are positive in the fourth quadrant. म्हणजे दिलेले 6 जे काय ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे, कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला रेशो हा पॉझिटिव्ह आहे या सेंटेन्सने आपल्याला लक्षात येतं. द सेंटेन्स इज ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल रिप्रेझेंट मीन्स ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो आर पॉझिटिव्ह इन द फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड जो काही वर्ड आहे तो सेकंड क्वाड्रंट साठी येतो. एस मीन्स स्टुडंट. स्टुडंट स्टँड फॉर साइन अँड देअर रेसिप्रोकल मीन्स कोसेक थिटा. म्हणजे साइन आणि कोसेक हा पॉझिटिव्ह असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. टी स्टँड्स फॉर टॅन अँड कॉट. थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचा टॅन आणि कॉट हा पॉझिटिव्ह असणार आहे. आणि लास्ट सी रिप्रेझेंट ॲज अ कॉपी, and from the word किंवा जो काही आपल्याला लेटर आहे सी, त्या सी पासून आपल्याला cos theta आणि त्याचा रेसिप्रोकल sec हे दोघंच्या दोघं फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह असतात. दिस इज नथिंग बट अ साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो. अशा पद्धतीने आपल्याला कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा पॉझिटिव्ह आहे आणि कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा निगेटिव्ह आहे हे इझिली लक्षात येतं. नाउ सपोज from the x-axis, we draw a circular path in the first quadrant. In the x-axis, starting from 0. आता जो काही अँगल आहे तो आपण स्टार्ट करतोय 0 पासून. ज्यावेळेस तुमचं फर्स्ट क्वाड्रंटला रोटेशन कंप्लीट होणार आहे तो अँगल असणार आहे तुमचा π/2. स्टार्टिंग फ्रॉम 0 टू π/2. नेक्स्ट π/2 टू π. This is the half part. Next pi to 3 π/2 and 3 π/2 to 2 π. म्हणजे ज्यावेळेस तुमचं एक कंप्लीट रोटेशन होईल, एक कंप्लीट सर्क्युलर पाथ तयार होईल इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला, त्यावेळेस आपल्याला जो काही रेडियन मिळणार आहे तो स्टार्टिंग फ्रॉम 0 π/2 π 3 π/2 π. आता पुढचा नंबर येईल तुमचा ऑडच्या फॉर्मॅट मध्ये 5 π/2. इकडे येईल तुमचा 3 π/2.
इकडे येईल तुमचा 7π/2 आणि या साईडला येईल तुमचा लगेच 4π. म्हणजे एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरचे जे काही रेडियन असतात ना ते तुमचे 0, 2π, 4π, 6π, 8π, 10π, ज्याचा कोएफिशियंट हा इवन नंबर येतो पायचा कोएफिशियंट. आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती जर का ऑब्झर्व करायचं असेल तर या ठिकाणी येतो तुमचा पायचा कोएफिशियंट ऑड नंबरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे 1π, 3π, 5π, 7π, 9π, 11π एक्सेट्रा. या पद्धतीने पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस चे π/2 चा कोएफिशियंट असणारे आता इथं तुमचा 1, 2 सॉरी π/2, नंतर इथे येतो 5π/2, इथं सेम त्या पद्धतीने 3π/2, 7π/2. या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर पाथ जी असेल ती कंटिन्युअसली ड्रॉ करणार त्यावेळेस तुम्हाला तो जो काय डायग्राम असेल तो लक्षात येईल. These are the standard angle मागचं परत समजा ना. trigonometric ratio. आपल्याला ऑलरेडी हा जो काही टेबल. यस, एनी प्रॉब्लेम? तर एकदा मागचं पुरं समजा ना. मागचा म्हणजे सर ते तुमचं काय? मागचं नाही कळालं. ओके, बर. हे का? सायन्स सायन्स ऑफ टी. ओके. पाय. येस सर. आपण जनरली प्लेन मध्ये काय करतो, आपला प्लेन असतो एक्स आणि वाय ऍक्सिस, बरोबर. आता त्या प्लेन मध्ये जर का एक्स ऍक्सिस पासून स्टार्टिंग करायची म्हटली तर ती आपण 0 पासून स्टार्ट करतो. एक कम्प्लीट रोटेशनला आपल्याला 2π पर्यंत देते क्वांटिटी, म्हणजे 0 इथे येईल तुमचा π/2, इथे येतो तुमचा पाय, इथे 3π/2 आणि इथे येतो तुमचा 2π. अशा पद्धतीचे एक कम्प्लीट रोटेशन असतं. आता या रोटेशन मध्ये आपल्याला प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशिओची जी काय साइन असते ती साइन आपल्याला डिफाइन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण एक वेल नोन स्टेटमेंट आहे जे तुम्ही 9th किंवा 10th ला सुद्धा बघितलं असेल, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. आता या स्टेटमेंटचा मदत किंवा या स्टेटमेंटचा यूज फक्त आपण याच्यासाठी करतो की आपल्याला कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ हा पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला तात्काळ लक्षात येतं. नाउ द फर्स्ट वर्ड इज ऑल, आणि या वर्ड पासून पहिला जो काही इनिशियल लेटर आहे तुमचा ए, म्हणजेच काय, पहिल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्वच्या सर्व जे काही तुमचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहे म्हणजेच कुठले कुठले, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशिओची व्हॅल्यू ही पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. सिमिलरली द सेकंड वर्ड स्टुडंट, आणि या स्टुडंट पासून पहिला जो काही लेटर आहे एस, याचा मिनिंग असा की आपल्याला फक्त एक लक्षात येते की एस पासून स्टार्ट होणारा आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ म्हणजे साइन आहे आणि त्याचा रेसिप्रोकल हा आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, तो म्हणजे कोसेक. या दोनच ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहे की जे सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. थर्ड वर्ड टेक, टेक पासून येतो तुमचा टी, आणि टी पासून स्टार्ट होणारा तुमचा एकच ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ तो म्हणजे तुमचा टॅन, आणि त्याचा रेसिप्रोकल असतो कॉट. हे दोघी तुमचे थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. आणि लास्ट वन म्हणजे सी, कॉफी. कॉफी या वर्ड पासून तयार होणारा पहिला लेटर सी, आणि या सी पासून आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहे तो म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सी. मेजर जे आहेत आपले साइन, टॅन आणि कॉस, याचा रेसिप्रोकल येतो तुमचा कोसेक, कॉट आणि सेक. अशा पद्धतीने आपण ती जे काय पेरिंग असेल ती पेरिंग डिफाइन करतो, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला कॉस आणि सेक हे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आपल्याला पॉझिटिव्ह अशा पद्धतीने डिफाइन करतो. गॉट इट? येस Yes, सर. sir. ओके. Yes, sir. Yes, sir. येस सर. 0 to π/2. Is it audible? Next, π/2 to Yes, pi. sir. येस सर. This is the half part. Next, pi to 3π/2 and 3π/2 to 2π. म्हणजे ज्यावेळेस तुमचं एक कम्प्लीट रोटेशन होईल, एक कम्प्लीट सर्क्युलर पाथ तयार होईल इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला, त्यावेळेस आपल्याला जो काही रेडियन मिळणार आहे तो स्टार्टिंग फ्रॉम 0, π/2, पाय, 3π/2 पाय. आता पुढचा नंबर येईल तुमचा ऑडच्या फॉर्मॅट मध्ये 5π/2, इकडे येईल तुमचा 3π/2, इकडे येईल तुमचा 7π/2, आणि या साईडला येईल तुमचा लगेच 4π.
म्हणजे एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरचे जे काही रेडियन असणार आहे ते तुमचे 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, 8 पाय, 10 पाय, ज्याचा कोएफिशियंट हा इवन नंबर येतो पायचा कोएफिशियंट. आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती जर का ऑब्झर्व करायचं असेल तर या ठिकाणी येतो तुमचा पायचा कोएफिशियंट ऑड नंबरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे 1 पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय, 9 पाय, 11 पाय एक्सेट्रा. या पद्धतीने पॉझिटिव्ह पाय बाय 2 चा कोएफिशियंट असणारे आता इथं तुमचा 1 2 सॉरी पाय बाय 2, नंतर इथे तो 5 पाय बाय 2, इथं सेम त्या पद्धतीने 3 पाय बाय 2, 7 पाय बाय 2. या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर पाथ जी असेल ती कंटिन्युअसली ड्रॉ करणार त्यावेळेस तुम्हाला तो जो काही डायग्राम असेल तो लक्षात येईल. These are the standard angle for the trigonometric ratio. आपल्याला ऑलरेडी हा जो काही टेबल आहे तो टेबल प्रत्येकाला लर्न असेल, प्रत्येकाला माहिती असेल. याच्यासाठी काही शॉर्ट क्लूज दिलेला आहे फॉर द रिमेंबर. ते या पद्धतीने 0, 30, 45, 60, 90 त्याचं जे काही रेडियन असेल रेडियन आपण घेतो पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3 आणि पाय बाय 2. द फर्स्ट क्लू इज राईट 0 to 4. 0 to 4 पासून आपण त्याला एक नोटेशन देतो. सेकंड क्लू डिवाइड बाय 4. त्या प्रत्येक नंबरला 4 ने डिवाइड करतो म्हणजे ती क्वांटिटी आली 0. 1 बाय 4, 2 बाय 4 म्हणजे 1 बाय 2, 3 बाय 4, 4 बाय 4 म्हणजे तुमचा 1. अँड द नेक्स्ट वन क्लू इज टेक स्क्वेअर रूट. याचा प्रत्येकाचा स्क्वेअर रूट घेतला तो आला तुमचा 0 येतो. हा 1 बाय 2 चा 1 बाय 2 च्या फॉर्म मध्ये येणार आहे. याला अगोदर मी स्क्वेअर रूट अप्लाय करून घेतला प्रत्येक नंबरला. रूट 0, रूट 1 by 4, रूट 1 by 2, रूट 3 by 4, रूट 1. And here we have to define the trigonometric ratio of the standard or special angle. Means sin 0 is 0. याचा जो काही स्क्वेअर रूट आहे तो घेतोय. sin 30 किंवा त्याला पाय बाय 6 म्हणजे याचा स्क्वेअर रूट 1 by 2. sin 45 तो रेडियनच्या फॉर्म मध्ये जर का डिफाइन करायचा झाला तर तो पाय बाय 4. इट इज नथिंग बट 1 अपॉन रूट 2. 1 चा स्क्वेअर रूट 1 येतो अंडर रूट 2. याला आपण रूट 3 बाय 2 च्या फॉर्म मध्ये डिफाइन केला आणि हा झाला तुमचा फायनली 1. म्हणजे साइन 0 ची जर का व्हॅल्यू विचारली ती आली तुम्हाला 0. साइन पाय बाय 6 किंवा साइन 30 डिग्री विचारला तो येतो तुमचा 1 बाय 2. साइन 45 डिग्री विचारला किंवा रेडियनच्या फॉर्म मध्ये विचारला पाय बाय 4. इट इज नथिंग बट 1 अपॉन रूट 2. साइन रेडियन पाय बाय 3 च्या फॉर्मॅट मध्ये विचारला तो येतो अंडर रूट 3 बाय 2 और 60 डिग्री म्हणजे रूट 3 बाय 2. अँड फायनली साइन 90 म्हणजे पाय बाय 2 इज इक्वल टू 1. सिमिलरली we have to define the trigonometric ratio for the special angle. Means for cos theta, tan theta, cot theta, cosec theta आणि sec theta. हा जो काही टेबल असेल तो प्रत्येकाला लक्षात आला असेल. cos theta लिहिताना आपण इकडनं रिवाइज स्टार्ट करतो म्हणजे sin theta चे जे काही रिवाइज नंबर असतील तिथून cos theta स्टार्ट करतो. tan theta ला sin अपॉन cos चा फॉर्म्युला आपल्याकडे त्याच्यामध्ये ते 0 अपॉन 1 म्हणजे 0. 1 अपॉन 2 अपॉन रूट 3 बाय 2. याला सिम्प्लिफाय करून आपल्याला tan च्या प्रत्येक अँगलची व्हॅल्यू येते. cot इज द रिव्हर्स ऑफ tan म्हणजे इथून स्टार्ट कराल तर इथपर्यंत तो कम्प्लीट होतो. cosec इज 1 अपॉन sin theta and sec theta is the reverse of cosec. म्हणजे आपल्याला सिम्पली कुठल्याही पद्धतीचं पाठांतर न करता हा जो काही टेबल असेल तो टेबल आपल्याला ड्रॉ करता येतो. आणि ज्यावेळेस आपली एक्झाम असेल एक्झामला गेल्या सर्वात पहिलं काम एकच करायचं. आपला जो काही आन्सर शीट असेल किंवा आन्सर पेपर असेल त्या आन्सर पेपरच्या बॅक साइडला हा टेबल पूर्णच्या पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ रिलेटेड जे काही फॉर्म्युले असतील किंवा जे काही अँगलच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची वेळ येईल त्यावेळेस आपल्याला शेवटच्या जो काही आपला पेज असेल आन्सर शीटचा त्या पेजवरती टेबल ड्रॉ केला म्हणजे आपल्याला प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ रिलेटेड जे काही अँगल असतील त्याची व्हॅल्यू आपल्याला इझिली लक्षात येईल. काही एक स्टँडर्ड आणखी याच्यापेक्षा लार्ज फॉर्मॅट मध्ये जर का अँगल ग्रेटर दॅन 90 च्या फॉर्म मध्ये असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे टेबल एक बेसिक
0 90 आपण ऑलरेडी डिफाइन केलंय साइन कॉस आणि टॅन साठी. पण त्या पर्टिक्युलर साइन कॉस आणि टॅन साठी आपल्याला 180 270 360 ज्याचा रेडियन फॉर्म पाय 3 पाय बाय 2 किंवा 2 पायच्या फॉर्म मध्ये आपण डिफाइन करतो. त्याच्या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिंपल फक्त एवढा जो काही पार्ट असेल तो लक्षात ठेवायचा, म्हणजे याच्यावर आपल्याला जो पुढचा असेल कॉट असेल सेक असेल किंवा कोसेक असेल तो इझिली डिफाइन करता येतो. दिस इज नथिंग बट अ ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ द quadrantal angle. Now some basic fundamental identities regarding the trigonometric ratio. The first one is, Hello, sir. you can ask your doubt at the end of lecture. Some basic fundamental identities. The first one is sin square theta plus cos square theta. आता आपल्याकडे sin theta cos theta दोघांच्या डेफिनेशन नुसार आपल्याकडे त्या व्हॅल्यू माहिती आहेत. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस असेल किंवा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, त्याच्या मदतीने जर का आपल्याला डिफाइन करायचं असेल तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला डिफाइन करता येते 1. आपल्याला कुठल्याही पद्धतीचा फॉर्म्युला हा प्रूव्ह करायला किंवा त्याचं जे काही फॉर्म्युला कुठून आला ते विचारलं जात नाही. आपल्याला फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे, कारण की फॉर्म्युलाच्या मदतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नाउ फ्रॉम द गिवन रिलेशन or the given identity we can easily define the value of sin square theta. sin square theta ची व्हॅल्यू आपल्याला डिफाइन करता येईल. जर का हा cos square theta मी या साइडला शिफ्ट केला तर ती व्हॅल्यू होते 1 minus cos square theta. आणि cos square theta ची व्हॅल्यू जर का डिफाइन करायची असेल तर हा 1 minus sin square theta या पद्धतीने आपण आयडेंटिटी डिफाइन करू शकतो. सेकंड वन इज द sec square theta is nothing but 1 plus tan square theta. It is the most important identity of trigonometric ratio, and from the given relation we can easily define the value of sec square theta minus tan square theta is also 1, and tan square theta is equal to sec square theta minus 1. One more, cosec square theta is equal to 1 plus cot square theta, and the from given identity we can also define cosec square theta minus cot square theta is equal to 1, and cot square theta is equal to cosec square theta minus 1. या पद्धतीने आपल्याकडे जे काही फंडामेंटल आयडेंटिटीज ते आपण डिफाइन केलाय, कारण की आपल्याला ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्यावेळेस आपल्याला या आयडेंटिटीचा यूज करायचा. नाउ द ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ मीन्स रिव्हर्स साइन किंवा जो काही अँगल असेल तो जर का निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल तर त्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशियो डिफाइन करायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशियो फॉर द मायनस अँगल, ज्यावेळेस तुमचं रोटेशन हे क्लॉकवाइज डायरेक्शनला असेल, म्हणजे तुमचा निगेटिव्ह अँगल साठी. यस प्रतीक, एनी डाऊट? प्रतीक, एनी डाऊट? येस सर. यस बोला. सर सॉरी, आय विल आस्क आफ्टर लेक्चर. ओके ठीक. The one important formula, sin minus theta is always defined as minus sin theta. Therefore, again cosec minus theta is equal to minus cosec theta. Both are the reciprocal to each other. त्यामुळे आपल्याला दोघं डिफाइन केले आपण. Cos minus theta is always positive cos theta. Sec minus theta ची व्हॅल्यू आपण प्लस sec theta घेतो. tan मायनस थिटाची व्हॅल्यू आपण मायनस tan थिटा घेतो. cot मायनस थिटाची व्हॅल्यू आपण मायनस cot थिटा घेतो. आणि हे जे काय आपल्याला रिव्हर्स अँगल दिलेले म्हणजे निगेटिव्ह अँगल दिलेले, याचं जे काय प्रेझेंटेशन असेल किंवा या मागचं जे काय ऍप्लिकेशन असतील ते आपले ऑलरेडी 10th ला झाले, कारण की हा फॉर्म्युला कशा पद्धतीने डिफाइन केला याचा पूर्ण थेरॉटिकल पार्ट आपल्याला 9th किंवा 10th ला अवेलेबल आहे. म्हणून आपल्याला सध्या फक्त फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे आणि फॉर्म्युल्यांच्या मदतीने आपले टार्गेट जे असणार ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणे. नाउ ओके, यू कॅन आस्क युअर क्वेश्चंस, युअर क्यूरीज, युअर डाउट. यस सर, वो फंडामेंटल्स आइडेंटिटी है वो अभी नोट डाउन करने के बाद आप पीडीएफ दोगे? अरे वा, या गोष्टी ज्या आहेत ना त्या चालू लेक्चर मध्ये विचारण्याचे किंवा त्यांचा डाऊट किंवा क्यूरी या पार्ट मध्ये येतच नाही. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की जे काही दिलं असेल पीपीटी शेअर केले असेल
ती नंतर आपलं लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जो काही रिकामा वेळ असेल त्या रिकाम्या वेळेत घरी बसून लिहित बसा. लेक्चर मध्ये हे क्वेश्चन विचारू नका मला. पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. एनीवन? हॅलो येस. सर, या व्हिडिओची लिंक आम्हाला नंतर भेटेल का, म्हणजे रिवाइज करायसाठी? कसली कसली? ही जी व्हिडिओ समोर चालू आहे त्याची लिंक भेटेल का आम्हाला ओके, मी पुढे प्रयत्न रिवाइज करेल, करायसाठी? कारण की मी ती युट्यूबला अटॅच केली नाहीये, म्हणून तिची जी काय स्पेस आहे ती मॅक्झिमम 2 का 3 GB असे काहीतरी आहे. मी शक्य पॉसिबल असेल तर मी फॉरवर्ड करेल, नाहीतर तुम्हाला आता सध्या जे असेल ते डाऊट तुम्ही विचारू शकता. तर मग ते फंडामेंटल आयडेंटिटीजचा मला स्क्रीनशॉट काढायचे होते, स्क्रीनशॉट काढत होते ठीक आहे ना, विचारा ना. जर का डाऊट असेल तुम्ही मला सांगा, कुठला प्रॉब्लेम आहे तुम्हाला, किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तसं मला सांगा. आणि तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, मी पीपीटी शेअर केली ऑलरेडी ग्रुपला. आलं का करा लक्षात? ना. हो सर. हॅलो, मी पीपीटी ऑलरेडी शेअर केली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढायची गरजच नाही लेक्चर मध्ये. आलं का लक्षात? सर ते मला ते रेडियनचं कन्सेप्ट नाही समजलंय, तेवढं समजवा ना. बरं. रेडियनचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा मला अगोदर. म्हणजे कन्व्हर्जन करायचं डिग्रीचं रेडियन किंवा काय वगैरे, काय प्रॉब्लेम काय ते सांगा, म्हणजे मग मला सांगता येईल. त्या स्लाइडवर घ्या बरं, मी सांगतो. ओके. इथे का? सर ते पाय बाय असतं ना, हा इकडनं मला ती मेन कन्सेप्टच नाही कळली, ती स्टार्टिंग पासून रेडियनचं काय. ओके. आपले जे काही मेजर ऑफ अँगल आहे त्यासाठी आपण 3 सिस्टीम यूज करतो. फर्स्ट वन इज द सेक्साडेसिमल सिस्टीम, ज्याचं युनिट आपण डिग्री मध्ये डिफाइन करतो. डिग्री म्हणजेच काय, की नंबर असेल त्याचा पॉवर हा 0च्या फॉर्म मध्ये असतो. सेकंड आहे तुमचं सर्क्युलर, त्याला रेडियन मध्ये आपण डिफाइन करतो. त्याचं युनिट जे काय असेल ते रेडियन आहे. रेडियन या फॉर्मॅट मध्ये डिफाइन करतो, त्या नंबरची पॉवर सी मध्ये डिफाइन केली. आणि थर्ड वन इज द सेंटीसिमल, विच इज द युनिट फॉर द सेंटीसिमल इज ग्रेड, जो की जीच्या फॉर्मॅट मध्ये आपण डिफाइन करतो. नाउ द रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन means sometimes we require to convert degree into radian or radian into degree. आपल्याला या फॉर्मॅट मध्ये कन्वर्जन करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी जर का रेडियनचा डिग्री मध्ये करायचं असेल किंवा डिग्रीचा रेडियन मध्ये करायचं असेल तर आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला किंवा डेफिनेशन अवेलेबल आहे. टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री बाय मल्टिप्लाइंग 180 अपॉन पाय, त्या क्वांटिटीला 180 अपॉन पायनेच मल्टिप्लाय करतो जर का रेडियनचं मला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर. आणि किंवा डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, देन वी कॅन मल्टिप्लाय द गिवन नंबर बाय पाय अपॉन 180, and for simplicity the value of pi is 3.14 and so on, means the approximately 3.14, किंवा त्याला आपण 22/7 सुद्धा म्हणतो. आलं का लक्षात? हा जो पार्ट होता बेसिक पार्ट, तो ऑलरेडी तुमचा 10th ला झालेला होता. त्याला फक्त आपण रिव्हिजन करतोय, तो आपल्याला सिलेबस मधला पार्ट नाही तो. बोला अजून. सर 180 घेतो, याचं सर, काही आणि reason आहे का? एक मिनिट, एकेकाने विचारा. हा, पहिला कोणतरी काहीतरी विचारत होतं. सर 180 डिग्रीज का घेतो सर, असं याचं काही रिझन आहे का सर? आपल्याला स्टँडर्ड डेफिनेशन डिफाइन केली ती, आणि या प्रत्येक डेफिनेशन मागचा जो काही तुमचा ऍप्लिकेशन लेवलचा पार्ट आहे किंवा जो काही बेसिक कन्सेप्ट आहे तो तुमचा माध्यमिकच्या जे काही तुमचे स्कूल आहेत त्या स्कूलमध्ये तुम्हाला केलेला आहे. कारण की तो आता आपलं बघणं काम नाही, आपलं बघणं काम काय, आपल्याला जो सिलेबस दिलाय तो बघावा लागेल. हे बेसिक जर रिलेशन मला प्रूव्ह करावे लागले तर मग आपला सिलेबस बाजूला राहून जाईल. आलं लक्षात? सर, जी पायची व्हॅल्यू असते ती कन्वर्जन करताना 3.14 घ्यायची का 22/7 घ्यायची? पायची व्हॅल्यू तुम्हाला कुठेच पुट करायची गरज नाही, तुम्हाला ऍज इट इज पायच राहू द्यायची ती क्वांटिटी. तुम्हाला फक्त एक समजण्यासाठी ऍज अ अंडरस्टँडिंग म्हणून मी तुम्हाला पायची व्हॅल्यू मी सांगितली की पाय हा 3.14 असतो, किंवा त्याला आपण 22/7 अशा पद्धतीने सुद्धा डिफाइन करतो.
आपल्याला पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये पायची व्हॅल्यू कुठेच डिफाईन करायची नाही किंवा कुठेच पुट करायची गरज नाही. येस, एनी डाऊट अगेन? येस सर. टी रेशियोज ऑफ मायनस थीटा म्हणजे सर ते मला समजलं नाही नीट. म्हणजे सेक Okay. मायनस थीटाला सेक थीटा का लिहिलं गेलं सर? ओके, आपल्याकडे काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत जे की आपण अगोदरच्या पीपीटी मध्ये शो केले. तुम्हाला एक मिनिट शो करतो मी. या पद्धतीने आपल्याकडे काही रेसिप्रोकल रिझल्ट अवेलेबल आहेत. या रिझल्टच्या मदतीने आपण काय करतो, जे काही तुमचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल असेल ते निगेटिव्ह अँगल डिफाईन करतो. फॉर एक्झाम्पल तुमची एकच मिनिट tan ची व्हॅल्यू साइन अपॉन कॉस आहे. साइन मायनस थिटा इज ऑलवेज निगेटिव्ह. त्यासाठी आपल्याकडे काही फंक्शनच्या डेफिनेशन आहे, इव्हन आणि ऑड फंक्शन. जे फंक्शन आपल्याकडे ऑड फंक्शन आहे ते ऍज अ निगेटिव्ह म्हणून डिफाइन करतो. जे फंक्शन आपल्याकडे इव्हन फंक्शन आहे ते ऍज अ पॉझिटिव्ह म्हणून डिफाइन करतो. मग त्यात तुमचा साइन जो असतो तो ऑड फंक्शन असतो, कॉस जो असतो तो तुमचा इव्हन फंक्शन असतो. आणि साइन मायनस थिटा इज ऑलवेज मायनस साइन थिटा. म्हणजे साइनच्या कुठल्याही निगेटिव्ह अँगलची व्हॅल्यू जर का तुम्ही फाइंड करत असाल तर ती क्वांटिटी ही नेहमी निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये येते. फॉर एक्झाम्पल साइन 90 हा तुमचा साइन π/2 ची व्हॅल्यू जर का तुम्ही फाइंड करत असाल ती तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल. पण साइन मायनस π/2 ज्यावेळेस फाइंड आउट कराल त्यावेळेस तो साइन मायनस π/2 न घेता मायनस साइन π/2 या फॉर्मॅट मध्ये डिफाइन करायचं आहे. म्हणजे साइन π/2 ची जी काही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला फक्त तुम्हाला निगेटिव्ह साइन द्यायचं. अशा पद्धतीने ते जे काय आपण निगेटिव्ह अँगल आहे ते निगेटिव्ह अँगल डिफाइन करतो. समजा तुम्हाला tan मायनस थिटा विचारला असेल तर त्या केसमध्ये आपल्याकडे साइन अपॉन कॉस चा रिझल्ट अवेलेबल आहे. अँड वी नो दॅट साइन मायनस थिटा divided by cos minus theta. Sin minus theta is the minus sin theta and cos minus theta is the plus cos theta. This we will get here the value of tan minus theta is again minus tan theta. अशा पद्धतीने हे जे काही प्रिव्हियस रिझल्ट आपल्याकडे अवेलेबल आहे त्या रिझल्टच्या मदतीने आपण त्या व्हॅल्यू डिफाइन करतो. फॉर एक्झाम्पल कोसेक मायनस थिटा. आता कोसेक मायनस थिटा जर का डिफाइन करायचा असेल तर साइन मायनस थिटा माझ्याकडे अवेलेबल आहे. तो येतो मायनस म्हणजे ती क्वांटिटी मायनस कोसेक ऑफ थिटा. या पद्धतीने कॉस मायनस थिटा डिफाइन करायचा आहे. वी नो दॅट कॉस मायनस थिटा इज इक्वल टू प्लस कॉस ऑफ थिटा. देन वी विल गेट हियर अगेन सेक मायनस थिटा इज अगेन पॉझिटिव्ह, दॅट मीन्स प्लस सेक ऑफ थिटा. हे जे काही मी रेसिप्रोकलचे रिलेशन आहे त्या रेसिप्रोकलच्या रिलेशनच्या मदतीने मला ज्या काही तुम्हाला रिव्हर्स अँगल आहे ते रिव्हर्स अँगल मी डिफाइन करतो. पुढच्या कुठल्या तरी पीपीटी मध्ये आहे ते आपण बघितलं. आलं का लक्षात? ओके सर, समजलो सर. थँक्यू. ओके, ऑलरेडी तुमचं मला वाटतं मेकॅट्रॉनिक्सचं का कुठलं तरी एक लेक्चर आहे आता 9 ला. म्हणून 2 मिनिटं फक्त मी तुमची जी अटेंडन्स असेल ती अटेंडन्स डाउनलोड करतो आणि त्यानंतर तुम्ही मीटिंग मधनं लिहून झाला तरी सुद्धा चालेल. सर तुम्ही ते कॅल्क्युलेटर आणायला लावलं होतं ते त्याचं काय? ते आणलंय मी. बरं, मग हॅलो बोला ना. हॅलो सर, तुमचा आवाज येत नाहीये. बोला बोला, मी बोलतोय. सर ते घेणं गरजेचं आहे का? काय घेणं गरजेचं आहे का? सायंटिफिक कॅल्क्युलेटर. हो, गरजेचं आहे. ज्यावेळेस एक्झाम तुमची ऑफलाईन होईल त्यावेळेस तुम्हाला ते लागेल. तुम्हाला कोणता क्लास घ्यायचा आहे असं आलं लक्षात? सर तुम्ही सिलेबसची पीडीएफ आणि ही पीपीटी शेअर करताल का अजून एकदा? हो ठीक आहे, चालेल, शेअर करून देऊ. येस सर. ठीक आहे. अटेंडन्स झाली तुमची. तुम्ही मीटिंग मधनं लिहू शकता किंवा तुम्ही मीटिंग लेफ्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर. Thank हॅलो you, सर, sir. 11 वाजता परत आपल्याला टाइम टेबल नुसार आहेत का सर लेक्चर? नाही 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 11 वाजता जो मेसेज फॉरवर्ड केला त्यातच सांगितलं 11 ऐवजी आपण 9 मध्ये घेणार आहे. म्हणून या गोष्टी ना जरा Okay, काही sir. गोष्टी
कॉन्सेप्च्युअल लेवलला वाचत चला, बघत चला ग्रुप मध्ये नेमकं काय मेन्शन केलंय. सगळ्याच गोष्टी अशा लहान मुलासारखे विचारत जाऊ नका. कॉलेजला आले तुम्ही आता. हॅलो सर बोला. सांगशाल तेव्हा तुला पटेल तेव्हा घे. तुमच्या सारखे क्वेश्चन विचारता.